पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख यातील 147 ओव्या आपल्या झाल्या होत्या। चालू विषय सद्गुरु कृपा असली तर काळसुद्धा मागे राहतो, काळाचं भय राहत नाही आणि काळाची सत्ताही त्या ठिकाणी येत नाही। काळ का थांबतो तर काळाला श्रीगुरूंनी दिलेली साधना करणारा जो कोणी असतो त्या साधनेत व्यत्यय आणायचा नसतो। कारण साधना ज्या परमात्म्याकडे जाण्याकरता करत आहे त्या परमात्म्याचं स्वरूप म्हणजे काळ आहे। एरवी काळ सगळ्यांच्या पाठीमागं का लागलेला आहे तर त्यांनी त्यांचं आयुष्याचं हित काय आहे ते शोधलं नाही। मनुष्य संसाराचं हित शोधतो पण ते लौकिक आहे, त्याला पारमार्थिक हित शोधणं हे एक त्याचं काय आहे मनुष्य धर्मातलं कर्तव्यच आहे, पण ते तो गौण धरतो। आणि मुख्य काय तर आपल्याला जे काही करायचं आहे ते संसाराचं कार्यच मुख्य ठरवतो। त्यामुळं या सगळ्या गोष्टी मागं पडतात आणि काळाला त्याच्यावर सत्ता गाजवावी लागते। हे सगळं आपलं चालू आहे निरूपण, त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त ध्यान अभ्यासाबद्दलच का बोलतो बरं? कारण हा विषय ध्यान अभ्यासाकडे जाणारा आहे की याचं फक्त निरूपण केलेलं आहे? तर केवळ सद्गुरु कृपा आणि त्याकरता बाह्य सहाय्यकता एवढं सांगायचं असेल तर कशासाठी सहाय्य होतो हे सांगावं लागेल। आणि हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आत्मसुख सांगणार आहे। आत्मसुखासाठी एका ठिकाणी बसणं आणि विधियुक्त ध्यान करणं हे गरजेचं आहे। जसं ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। मग आता इथं काय करतो आपण तर पहिल्यांदा आपल्याला परमार्थाची इच्छा होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। ज्याच्याकडे इच्छा आहे त्यानं परमार्थाची सुरुवात केली म्हणजे विधियुक्त परमार्थ केला पाहिजे। जे सांगितलं आहे तसंच आणि जे संप्रदायाची रीत आहे तसं, ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे जमेस असल्या म्हणजे तो ते साधना करतो आहे त्या साधनेत त्याने काय करायचं तर विचार करायचा आहे। म्हणजे 3 मुद्दे आपण पाहिले, इच्छा, विधी आणि विचार। विचार हे साधनेतलं अंग आहे, विधी हे तुम्ही आम्ही त्याकरता काय यथास्थित बसणं हे महत्त्वाचं आहे। इथं आसनच का घालावं लागतं तर आपल्याला प्राणाची गरज आहे। प्राण हा संयमित होण्याकरता आसन मदत करतं। जर मांडी घालता येत नसेल तर जो खुर्चीवर बसून करतो साधना त्याला खुर्चीसुद्धा अशी पूर्ण असणारी म्हणजे खोलगट नसणारी पाहिजे, त्याच्यावर त्याला नीट बसता यावं, त्याचं पाठीमागचा सगळा भाग खुर्चीवर टेकला पाहिजे। आणि पाठ कधी खुर्चीच्या पाठीमागं टेकू द्यायची नाही, पाठ थोडीशी पुढे ठेवायची। हे सगळं जसं 6व्या अध्यायात आपण पाहिलं की समग्रीवम हे सगळं कसं तर आपण सम शरीर, पाठ सम, मान सम आणि त्यानंतर काय आहे की स्थिर आसनम, आसन स्थिर, स्थिर आसनाची सुद्धा काय आहे गरज आहे। मग स्थिर आसन म्हणजे काय तर मांडी घालून स्थिरतेनं बसणं हेच आसन स्थिर आसन आहे। मग आता याच्याकरता आसन आपल्या ठिकाणी जे आपल्याला या संपूर्ण निर्धारित वेळेत संपूर्ण मदत करेल असं आसन असावं। 8 तासानं आपण जर पद्मासन घातलं, ज्ञानेश्वरीत सांगितलं तसं वज्रासन घातलं तर ते 5-10 मिनटं टिकेल आणि 5-10 मिनटांनी आपल्याला नको वाटेल। त्यापेक्षा जे तुम्हाला बसता येतं त्याला सहज आसन म्हणायचं किंवा त्याला दुसरं नाव आहे सुखासन।
आता हे सगळं प्राप्त करणं हे तुमचं आमचं काय आहे की सगळ्यांचाच एक भाव आहे. कसं असतं पहा, आपण आपलं गाव बदलू शकतो, कुठल्या तरी गावात जाऊ शकतो, तिथे गेल्यावर हे घरं बदलू शकतो, पोशाख बदलू शकतो, खाणं पिणं बदलू शकतो. म्हणजे मनुष्य वरकरणी कितीतरी बदलतो आणि लहानपणापासून जोपर्यंत तो आहे तोपर्यंत किती वेळा तरी बदल होतो. पण मी सुखी व्हावं हा स्थायी भाव त्याचा अगोदरपासून आत्तापर्यंत असतो. आणखीनही त्याचं आयुष्य आहे तोपर्यंत तो कधीच भाव बदलणार नाही. प्रत्येकाला वाटतं मला सुख असावं, पण सुख कुठून मिळतं, कसं असतं हे कधीच त्याला कळत नाही. सुखप्राप्तीकरता जे सुखी झालेत, ज्यानं त्याचा अनुभव घेतला आहे त्यांच्याकडे जावं लागतं. सुख तो हेची ठाई बहुपायी संतांच्या. संत महात्मे या मार्गाने गेले आणि त्यांना सुखप्राप्ती झालेली. त्या सुखात त्यांचं आत्ता चाललेलं आयुष्य आता काय आहे की स्थिरतेत जातं. मग ते मार्गदर्शन करण्यात उपयुक्त झाले. त्यांचं मार्गदर्शन जर आपण घेतलं तर आपलं चुकलं कुठं, काय केलं म्हणजे योग्य हे बरोबर सांगतील. एक कसं आहे की एका घाटावरून एक मनुष्य चालला होता आणि त्या घाटावर आपले काही मागणारे बसले. आंधळा होता, पांगळा होता आणि ते सगळे बसलेले. आणि याला पलीकडं जायचं पण नदीत पाणी होतं आणि तो रस्ता काही त्याला माहितीचा नव्हता. मग त्यांनी आता पलीकडं कसं जावं असा विचार केल्यावर तो जो काही पांगळा होता तो म्हणला, तुम्ही खाली उतरा, पुढे पाऊल टाकत टाकत इकडं वळा, पुढे गेले की तुम्हाला पायाला दगड लागले की पुन्हा इकडं वळा, असं करत इकडे इकडं वळत वळत पलीकडं जा. मग थोड्या वेळानं तो आंधळा म्हणला, हा म्हणतोय ते बरोबर आहे. पण हे तिथंच थांबला. मग तिकडून एक मनुष्य आला पाण्यातून चालत चालत चालत. इथं आल्यावर ते म्हणलं, कसं हो, हे काय म्हणलं, असं यायचं, मग इकडे थोडंसं डाव्या पायाला दगड लागायला लागले की उजवीकडे वळायचं, उजवीकडे लागायला लागले की डावीकडे वळायचं, तो येतो. आता तो घाट उतरून चालला की ह्या पांगळा म्हणला, का हो, आम्ही सांगितलं आणि त्यांनी सांगितलं, यात काय बदल आहे. म्हणले ते ठीक आहे, पण तुम्ही नुसतं बघून सांगताय, तो अनुभवानं सांगतोय, तो त्या पाण्यातनं ये जा करतोय, त्याला माहिती आहे. इथं कसं कुणीतरी बोललेलं ऐकलं आहे तुम्ही, तुम्हाला काय आज जाता येतं का काय. अनुभव हा काय असतो, महत्त्वाचा असतो. मग ग्रंथ नुसतं सांगत असतात. एक विचार जर आपण केला तर असं आहे की जसं एखादी जागा आहे आपल्याला नवखी आहे, तर एखादा माणूस त्या जागेबद्दल असं तुम्ही जावा म्हणजे तिथं तुम्हाला तिथं जाता येईल. आणि दुसरा असा आहे की तो म्हणतो, चला मी येतो तुमच्याबरोबर, तुम्हाला कुठं असेल तिथं जायचं आहे तिथं तुम्हाला नेऊन सोडतो. यातला जसं जाग्याला उभं राहून सांगतो तसे ग्रंथ आहेत. ग्रंथ फक्त जाग्याला उभं राहून तुम्ही हे करा हे करा हे करा सांगतात. आणि संत बरोबर येतात, तुम्हाला तिथं नेऊन पोचवतात. म्हणजे संतांचं कसं आहे तर बरोबर करणे, त्यांचं साधन म्हणजे करा तुम्ही असं नाही, आपण सगळे करू. साधन करताना संत स्वतःला साधकच समजतात. आम्ही पूर्ण झालो असं नाही, आम्हीसुद्धा साधकच आहेत. आणि त्या साधनेबरोबर तुमच्या साधकाबरोबर आम्हीसुद्धा साधना करू. अर्थात काय होतं, त्यांच्या अनुभवातनं आपल्याला मदत होते. मग आत्मसुखापर्यंत जाणं हे गरजेचं आहे. आता तेच आत्मसुख आपल्याच जवळ होतं पण आपल्याला माहीत नव्हतं. आता तिथं जाण्याकरता काय केलं तर श्रीगुरूची मदत घेतली. श्रीगुरू काय आहेत की मार्गदर्शक आहेत, अनुभव आहे. त्यांना नुसता अनुभव नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात ते माहीत आहे त्यांना. काय असतं, ध्यानधारणा करण्याकरता विधी सगळ्याला सारखाच आहे, पण आंतरप्रवेशामध्ये ज्याची प्रकृती जशी तसं त्याची वाटचाल असते. कफ प्रकृतीला काय त्रास होतो, पित्त प्रकृतीला काय त्रास होतो, वात प्रकृतीला काय त्रास होतो हे सद्गुरूला माहीत असतं. आणि कोण तक्रार सांगत असताना ह्याची प्रकृती कोणती ते बरोबर ओळखतात आणि त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करतात. पित्त प्रकृतीतल्या कोणत्या तक्रारीत त्यांनी सांगूच तर त्यांच्या लक्षात येतं, आता तो या प्रतिबंधासाठी असं वाग, हे त्या वेळेस त्यांना सांगता येतं. म्हणून समोर जे काही आहेत त्यांना मोहगमतेनं सगळ्याला सारखंही बोलता येतं आणि प्रत्येकाशी संवाद साधून प्रत्येकाचं जे काय असेल ते ऐकून घेणं हे सद्गुरूच्या ठिकाणी असतं.
संत आणि सद्गुरूमध्ये हेच आहेत की संत जयघोषानं सांगत असतात, सद्गुरू मात्र प्रत्येकाला जवळ घेऊन सांगतात। आणि होतं कसं तर प्रत्येक साधक सद्गुरूला हे माझे असं समजतो, कारण त्याला माहीत असतं की मी सद्गुरूचा ताना आहे आणि ते माझे एकुलते एकच आहेत। सद्गुरूला अनेक असतील पण मला सद्गुरू एक आहेत, हा भाव त्याच्या ठिकाणी असल्यामुळं त्यांच्यात होणारा संवाद हा आप्तभावाचा होतो। अत्यंत जवळचं कोणीतरी मला बोलते असं त्याच्या अंतःकरणात उभा राहत असल्यामुळं त्या संवादाला स्थिरता प्राप्त होते। त्यांनी जे सांगितलंय ते त्याच्या ठिकाणी कधीच न विसरणारं असं होतं आणि मग त्याची साधना चालू होते। तेव्हा या साधनेत काळ मदत करतो हा आपला कालचा चाललेला विषय। मदत करतो म्हणजे काय करतो तर पाहिलं आपण की तेवढ्या काळाचा जो काही आपल्या ठिकाणी प्रत्येक आयुष्याचा भाग आहे तो काळाच्या ताब्यात आहे। आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य आपलं सतत चाललं आहे, क्षणाक्षणाला कमी होतं आहे। मग हा क्षण जरी काळाचा असला तरी त्या काळात काळाला काही करता येत नाही। कुठं? साधन काळात। साधन काळात आपला श्वासोश्वास स्थिर झाला म्हणजे दिलेल्या श्वासोश्वासातले काही श्वास आपले बचतीत आले। याचा अर्थ असा नाही की आमचं आयुष्य वाढलं, कारण आम्हाला आयुष्याला इतके श्वास दिले असतील तर आमचं आयुष्य वाढलं असं नाही, आहे तेच ठेवलं जातं कारण त्यात बदल होत नाही। पण तुमचं जे काही आहे नित्याचं ते परिणामानं कमी जास्त होतं ते होत नाही। मनुष्याला काही जसं सुखाचे काही प्रसंग आले तरी श्वास त्याचा वाढतो, दुःखाचे प्रसंग आले तरी वाढतो, दोन्हीतही आहे। हे जे काही अक्रम आहे तो अक्रम नंतर राहत नाही, ती स्थिरता समानता राहते। हा या ध्यानातून त्याला उपयोग आहे। दुसरा उपयोग कोणता काळाचा तर एरवी कसं असतं, मनुष्याला काही करायचं झालं, एखादा समजा आता आपला सप्ताह आहे, गुरुपौर्णिमा आहे किंवा इतर एकादशी आहे, इच्छा तर खूप आहे जायचं आहे पण कामं आडवीत, काही ना काहीतरी त्या ठिकाणी काही अडचण निर्माण होते। आता यावेळेस गुरुकृपा जर असेल तर तो काळ त्या सगळ्या अडचणी दूर करतो आणि जायला मोकळी करून देतो। म्हणजेच अगोदरपासून आपल्याला जायचं हे जर आपण सतत भावना ठेवली, सतत इच्छा ठेवली तर बरोबर त्या प्रसंगी काळ तुम्हाला मोकळी करून देतो आणि जे तुमचं अडचण असेल ती त्यातून दूर होते आणि जाता येतं। हेही काळाने केलेली आम्हाला सहाय्यता आहे। ऐसी सेवा करिता संतोषे उतराई म्हणे हरिके, तव काळ काळपणा मुके अनित्य नासोनी। आता काळाने आणखीन काय पाहिलं तर हा साधना करतो म्हणजे श्रीगुरूंनी दिलेली आज्ञा पाळतो, अर्थात श्रीगुरूची सेवा करतो। सेवा करण्यामध्ये प्रकार तीन आहेत, एक शरीरानं करायची सेवा, एक वाचेने करायची सेवा आणि दुसरी मनाने करायची सेवा। साधन करतो आहे आपण घरी ते मानसिक सेवा आहे, मनातून केलेली सेवा आहे। जेव्हा त्यांनी दिलेली स्तोत्र, त्यांनी दिलेले अभंग, त्यांचे काय असेल ते पठण करतो आणि त्यांचं नामस्मरण घेतो तेव्हा वाचिक सेवा आहे। आणि शरीरानं करायची असते त्यामध्ये अनेक प्रकार आहेत। मग त्यांचं सभागृह झाडणं किंवा तिथं बैठक घालणं किंवा अजून काही त्यांची मदत करणं। जसं नाथरायांच्या घरी पांडुरंग स्वतः श्रीखंड्या म्हणून अवतार घेऊन राहिले तेव्हा आतलं काम केलं त्यांनी, पाणी आणायचं काम करायचं, त्यांच्या हौदात पाणी भरायचं आणि गिरजा मातेला स्वयंपाक करू लागायचा, कारण माणसं जेवायला त्यांच्याकडं खूप असायचे पंक्तीला। तेव्हा मोठमोठी भांडी सगळी काय आहे स्वयंपाकासाठी ठेवावं लागायची, भात मोठ्या हंड्यामध्ये, डाळी मोठ्या हंड्यामध्ये। मग एवढं उचलायचं कोणी? बाई माणसाला एवढं भांडं उचलून खाली कसं ठेवता येईल? मग श्रीखंड्याने ते कामं करायची, म्हणजे ही सेवाच झाली। मग तशी सेवा होईल किंवा शुश्रूषा करणं ही सेवा होईल किंवा आणखीन एकानं काय केलं, सेवा करायची पण तो काय श्रीगुरू निवांत बसले की तुम्हाला काय वाचून दाखवू, मग ते म्हणले ना आण गाथा वाच, की मग ते सांगतील ते अभंग वाचायचे, ज्ञानेश्वरी आण वाच, ह्याने निवांत बसायचं आणि ही सेवाच आहे। प्रत्येक भाग आपल्या आपल्या पद्धतीनं आणि श्रीगुरूला कशात बरं वाटतं हे पाहिलं की ती सेवा ठरली।
अशी सेवा केली तर काळ आपला काळपणा सोडून देतो. काळ काय करत असतो तर नेहमी तुमच्या पाठीशी लागलेला आहे. आता तो तुमच्या पाठीशी न राहता तुम्हाला सहाय्यक असा बनून जातो. अनित्य नासोनी, आता जे जे काही अनित्य आहे की ते आपल्याला काय करतं, नित्याला आवरण घालतं आहे. नित्य परमात्मा आहे आणि अनित्य सगळंच आहे. जगत सगळं अनित्य आहे आणि अनित्याचं आपल्या पाठीमागं काय, नित्य स्मरण आहे, त्याचं स्मरण आहे. परमात्म्याचं स्मरण कमी आणि बाकीचं सगळं जे आपण माझं म्हणून गोळा केलं आहे त्याचं स्मरण जास्त. आता काळ त्याचं स्मरण कमी करतो, जे बाहेरचं आपलं माझं म्हणायचं आहे ते कमी करतो आणि स्मरण कुठलं वाढवतो तर जे आपल्याला दिलं आहे, नाम असू द्या, श्रीगुरूची अजून कुठल्या प्रकाराने वाचेत आपण जे बसवलेले शब्द आहेत त्याचं स्मरण जास्तीत जास्त ठेवतो. नवल गुरुकृपा कीजे, काळेची काळू निवारिजे, मग अनकळीत उरीजे आपण स्वये. एकंदरीत गुरुकृपेनं काळाला जिंकलंच. आता काळ काय आहे की त्याच्या जो काही त्याला सतत मोजमापं चालली त्याची, सतत त्या ठिकाणी काय क्षण क्षण त्याचा आपल्यासाठी ठेवला आहे, तो सगळा काळाने थांबवला आणि अनकळीत उरीजे. आता जे काय होतं त्यात अनकळीत म्हणजे जे असेल ते कळणं, अर्थात आपण करत असताना किती वेळ झाला हे कोणाचं आहे, काळाचं माप आहे. आता इथं वेळ किती झाला तेच नाही, किती वेळ बसलो हे राहिलंच नाही. मग तुमचं वाचन चालू द्या, ध्यानधारणा चालू द्या, सेवा चालू द्या, किती वेळ झाला हे आठवणीत नाही. काळाने काय केलं त्याचं कळणं म्हणजे वेळेचं कळणं त्या ठिकाणी थांबवलं. म्हणून काळाची माथा आहे गुरुकृपेची सत्ता, या लागी काळाचा नियंता सद्गुरू स्वामी. एकंदरीत काळ हा प्रत्येक याच्या पाठीमागले लागलेला आहे. आपण जे काही आत्तापर्यंत चाललं, वय मोजतो, आपण एवढ्या वयाचे झालो, कोणाला धरून मोजतो तर काळाला धरूनच. अण्णांच्या आयुष्य नावाच्या चिंतनामध्ये जन्मात आईच्या पोटात असलेल्या बाळाचा श्वास सुरू झाला की तिथून काळ त्याच्या पाठीमागं लागला आहे. तर आपलं आहे जन्माला आल्यानंतर, पण शास्त्र म्हणतं आतला श्वास सुरू झाला की मग काळ खरोखरच मागं लागला, तो तुम्हाला संपेपर्यंत. पण नुसतं आयुष्यच खातो का, तर आयुष्यात अनेक प्रकारच्या घडामोडी आपल्या पुढं आणून देतो. सगळ्या सुखकारक असतात असं नाही, बऱ्याचशा दुःखकारकही असतात. पण हे सगळं तर सोसवतं आहे, कशाचंच काही नाही. म्हणजे काय झालं, काळाच्या सत्तेपेक्षा श्रीगुरूची सत्ता अधिक झाली. काळ करू लागे सेवा, ऐसा गुरुचरणी भाव द्यावा, या लागी भक्त वैष्णवा प्रार्थित असे. तेव्हा एकंदरीत जे साधक आहेत त्याला भक्त म्हणलं. त्या भक्ताने काय केलं की असे भावना धारण केली की मला श्रीगुरूची सेवा करायची, त्याकरता या काळानं मला मदत करावी. श्रीगुरूच्या सेवेची भावना धरल्यामुळं काळाला मदत करायला यावं लागतं. मग हे सगळं एक काय आहे, वारकरी होते आणि नित्य नियमानं पंढरपूरला जायचे. पण मुक्काम करणं, कुठल्या गाव ठरलेलं, घर ठरलेलं, त्या घरी जायचं आणि मुक्काम करायचा. मग काय त्यांचं 25-30 किलोमीटरचं झालं की तिथं एक मुक्कामाचं गाव, असं करत पंढरपूरला जायचं. पण ज्या घरी मुक्काम करत होते त्या घरी गेलं तर कोणी दिसेना, आवाज येईना, कुठे गेले तिथली माणसं. दार पुढं ढकललेलं, कडी वगैरे नाही. उघडून पाहिलं तर आत सगळे अंथरुणावर झोपलेले. पाहायला गेलं तर कोणाला ताप आला आहे, कोणाचं डोकं दुखते, कोणी काय. मग आता तिथले सगळेच अंथरुणावर. पाहिलं त्यांच्यानंतर 2 दिवसावर तरी एकादशी आलेली. आता पंढरीला जायचं म्हणजे 2 दिवसात पंढरीला पोहोचलं पाहिजे. पण त्यांना वाटलं यांना असं ठेवून कसं. मग त्यांनी त्यांची शुश्रूषा करायला सुरुवात केली. त्यांना जेवढी माहीत होती ते झाडपालं आणून त्याचे काढा केला, प्रत्येकाला काढा दिला, अंथरुणं स्वच्छ केली, गरम पाणी करून त्यांचं अंग पुसलं. ज्यांना ताप येत होता त्यांच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या. असं करत ज्यांना अतिशय वेदना, पायदुखी,
कंबरदुखी, त्यांचे पायाचे चेपून द्यायचे, असं सगळं केलं. तोपर्यंत एकादशी झाली. आणि मग हे सगळे थोडे थोडे उठले. आता म्हणले आम्ही करू शकतो, पण महाराज तुमची एकादशी. म्हणजे असू द्या. आणि मग त्याच्यानंतर ते पुढं नंतर गेले. एकादशी होऊन 2 दिवसांनी गेल्यानंतर त्यांना तिथं रात्री मुक्कामात ववरीतच झोपलेले, आणि पांडुरंगानं स्वप्नात दृष्टांत दिला की तुझी वारी मला पोचली रे. हे देवाला एवढी सेवा केली तरी ती वारीच पूर्ण झाली. वारीला निघालेला नित्यनैमित्तिक सेवा करणारा, पण सेवा म्हणजे काय असते याचं त्याला परिपूर्ण माहीत असल्यामुळं आता काळ काय सांगतो, एकादशीचं तिथीप्रमाणे मोजमाप सांगतो. आणि भगवंतानी काय सांगितलं की तुझी वारी पोचली, म्हणजे त्या काळाचं मोजमाप कुठे. एकादशी होऊन 2 दिवस झाले तरी ते एकादशीच्या वारीचं महत्त्व जे असतं तेच याला दिलं. हे काय झालं तर काळाने त्याची सेवा पाहिली, त्यातल्या सेवेतला भाव पाहिला आणि त्याप्रमाणे त्याला मदत केली. झालिया ही कार्यसिद्धी, सेवेसी न पडे अवधी, स्वाभाविक भजन विधी भजवीत असे. आता थोडासा मनुष्य स्वभाव दिला आहे. कित्येक वेळा एखादं काम काढलेलं असतं आपण, आणि ते काम सिद्धीत जावं म्हणून प्रार्थना करत असतो. मग आपल्याला जर काही श्रीगुरूच असले तर श्रीगुरूचं नाव घ्यायचं, आमचं हे काम होऊ द्या. मग काम करेपर्यंत घ्यायचं, काम होत असताना मध्यात घ्यायचं, असं त्याचं काय सारखं चालू. काम करेपर्यंत उच्चार सतत नामाचा चालूच. काम संपलं की गेला विसरून. आता त्याच्यानंतर कार्यसिद्धी झाली, माहीत नाही असं नाही, पण ते जे काम झालं याचा त्याच्या ठिकाणी एवढा आनंद झाला. हा नैमित्तिक म्हणजे त्या निमित्ताचा आनंद, आणि जो स्वाभाविक आनंद आहे, स्वाभाविक सुख देण्याची जी जागा आहे त्याचा विसर पडतो. म्हणजे कधी होतं हे, कार्यसिद्धी झाल्यावर. सेवेसी न पडे अवधी. पण ज्याच्या ठिकाणी हे सगळं होत असलं तरी त्यांच्या कृपेनं होतं आहे, आणि तरीही मला त्यांच्या कृपेची गरज आहे असं जेव्हा वाटत असतं, मग मात्र त्याच्या सेवेला मध्ये अंतर पडत नाही. स्वाभाविक भजन विधी भजवित असे. आता त्याच्या ठिकाणी एरवी काय आहे की भजन हा म्हणलं की एक नामस्मरण त्यात आलं, संकीर्तन असेल तर त्याच्या वाद्य त्याच्या बरोबरीला आली, हे सगळंच झालं. पण असं सांगतात की तुम्ही नित्यस्मरण करता, हे सुद्धा भजनच आहे. सहज तुमच्या मुखातून उद्गार निघाला, हे भजनच आहे. आणि हे भजन स्वाभाविक भजन सहज होत गेलं की त्याच्या ठिकाणी काही जरी विधी असो, आगर विधी नसो, तरी तो भजन करतच आहे. जेथ दुजे ना एक, तेथ काय सेवेचे सुख, म्हणाल तरी कवतिक ऐसे आहे. आता थोडासा विचार त्याने काढला की तुमच्या मनात असं येईल की जर ऐक्यच होत असतं, जो ऐक्यापर्यंत जाऊन पोचला, तुम्ही ध्यानधारणेमध्ये तुम्हाला सुखाची जागृती झाली, ज्या श्रीगुरूमुळे हे सुख प्राप्त होत होतं ते मिळालं. जसं नामदेव महाराज म्हणतात की माझे सुख मज दाखविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. हे सगळं झालं, प्राप्त झालं. मग सुख आणि श्रीगुरू हे 2 नाहीत हे कळालं. आता सेवा काय जो आहे, जसं आता एखाद्याला काय केलं आपण सेवा करण्याकरता, त्याची शुश्रूषा, त्याचे पाय चेपून दिले, त्याचं काय आहे अंग चेपून दिलं, आपलं काय करणार, आपण आपले पाय चेपतो किंवा आपलं. मग हे कसं म्हणले, ऐक्य झाल्यानंतर सेवा हे कसं काय काढता. आता ऐक्यात तो एकरूप झाला, सेवा करायला दुजेपणा पाहिजे, समोरचं कोणतरी सेवा करून घेणारं पाहिजे, आणि हा सेवक पाहिजे. सेवक सेव्य जे आहे ते सेव्य म्हणजे आराध्य दैवत. सेवक, सेव्य आणि सेवा ही झाली त्रिपुटी. आता सेवेला 2पणा पाहिजे ना, पण इथं तर 1 पण झालंय. वरावरपणाचा सोहळा, ओसरोनी जाय ते चिकाळा, परी भोगिले पण वेळोवेळा, सोहळे विन भोगी. आता त्याला छान उदाहरण दिलं. उदाहरण असं दिलं की एकाचं लग्न आहे,
म्हणजे तो वर, आणि त्या वराला त्याचे जे सोहळे चाललेत ते सगळे चाललेत. तो बाकीचं त्याचे मिरवणूक असेल म्हणा, किंवा तिथं सगळे त्याला हळद लावतात किंवा अजून काही करतात. आता तो काय करतोय तो आहे, पण हे सगळं चाललं 4 दिवस असेल 5 दिवस असेल, सोहळा संपला. आता तो त्याला जे वर म्हणत होते ते म्हणायची गरज नाही, आता संपलं त्याचं. पण त्याचा आठव संपला का तो, की मी असा बसलो होतो, मग मला ह्याची थट्टा अशी केली, त्यांनी मला तसं केलं, हे जे त्याला आठव आहे तो किती दिवस आठवेल. म्हणजे त्याच्या ऐक्यात जे आपल्याला उपभोगायला मिळालं ते दुजेपणातलं होतं, पण दुजेपणातला आठव ऐक्यातसुद्धा येतोच. म्हणजेच तो ते सोहळे कधीही लग्नानंतर 5 वर्ष असू द्या, 6-10 वर्ष असू द्या, किंवा सहज गप्पा निघाले तर आमच्या लग्नात असं झालं होतं, तो सांगेल. तो भोगलेला सोहळा त्याला नंतरही अनुभवता येतो, म्हणजे भोगता येतो. अनुभवतो म्हणजे तो प्रसंग डोळ्यापुढं आणत असतो आणि मी त्यातच आहे असं त्याचं चालू असतं. रणी शूराची ख्याती होय रणभूमी समाप्ती, तरी विजयश्रीची कीर्ती रणेवीन भोगी. तसा शूर हा लढाई करतो, आणि त्यात त्यांनी काय केलं की त्याचं पराक्रम गाजवला. आता लढाई संपली, पण त्यानंतर काय आहे तो त्यावेळेस कसं झालं ते आठवतो. एक उदाहरण आहे. एक संस्थान होतं, आणि त्या संस्थानात सैनिक सगळे ठेवणं, त्यांना पुन्हा पगार देणं परवडत नव्हतं, म्हणून ज्याला त्याला आपल्या घरी पाठवायचं, आणि जेव्हा आक्रमण येईल तेव्हा सगळ्याला बोलावून घ्यायचं, मग तिथून त्यांनी सैन्यासाठी यायचं. आता काय असायचं, कोण कसे तरुण ज्यांची स्वतःची इच्छा असायची की आपण यात सैन्य म्हणून जावं, ते असायचे. एक मनुष्य अत्यंत असं काय, त्याला काही शरीराला काही नव्हतंच, अगदी काठीसारखाच, आणि तो मात्र सैन्यात जायचा. आणि तो काय आहे, घरचं काम त्याचं म्हणजे तेलाचा घाणा चालवणं. तो तेली होता घाणा, ते घाण्यामध्ये ते पेंड उकरण्याकरता एक मोठी पहार असते, त्या पहारेला उचकटून काढून पुन्हा फिरवत होतो. आणि दुसरा एक दष्टपुष्ट, तो कधी सैन्यात जात नव्हता, पण ह्याला हिंडवायचा. तू काय करणार आहे तिथं जाऊन, तुला काय आता येते, तू कशाला जात असतो. आता ते झालं, पण पुन्हा काही दिवसात बोलावणं आलं, चला आता आपल्याला सैनिकात जायचं आहे. आणि नेमका हा आला, आणि तो म्हणला तू कशाला जातो. मग ह्याने ती पहार घेतली आणि गर्रकनं वाकवली आणि त्याच्या गळ्यात अडकवली, गळ्यातच. म्हणजे त्यावेळात वीरश्री तयार झाली ना त्याची, ती वीरश्री त्यांनी ताकदीने ते सगळं अडकवलं. आणि मग अरे हे काढ म्हणलं, परत आल्यावर आता राहू दे तुझ्या गळ्यात. मग तिथं काय व्हायचं तर चिलखत आणि हे कुठलं आले संस्थानिक. मग घरातले जे काय मोठ्या कपड्याच्या चिंध्या असायच्या त्या अंगावर बांधायच्या, छातीवर बांध, पाठीवर बांध, हातावर बांध, की घाव पडला तरी त्याला लागावं, आत अवयवापर्यंत जायचं नाही, वरच्या चिंधीत ते घुसलं पाहिजे. त्याच्यामुळं त्याच्या अंगात ते झालं. ते जसं जसं घातलं की त्याला वीरश्री आली. आता हा परत येईपर्यंत घायाळ झाला. आता हा कधी परत येतो ह्याचा विचार आला. याचा अर्थ काय की रणामध्ये जाणारा त्या वीरश्रीने जातो, त्याच्या अंगात एक शौर्याचं किंवा त्या वीरश्रीचं एक संचार होतो, आणि मग मात्र त्याला ते सगळं करायला असतं. पण हे सगळं संपल्यानंतर त्याला त्याचा आठव होतो. कित्येक माजी सैनिक, किती आम्ही चीनच्या वेळेस इथं होतो, आम्ही पाकिस्तानची 61 सालची लढाई पाहिली, तिथं आम्ही हे केलं, अगदी गमतीने सांगत असतात. आता वय झालेलं आहे त्यांचं, तरी ते सांगतात. म्हणजे नंतरसुद्धा तो उपभोग त्यांना घेता येतो. पुरुष संयोगे संग प्राप्ती, कामिनी लाहे गर्भसंभूती, नित्य संगावीण गर्भाची कीर्ती मिरवी जगी. एकंदरीत काय आहे, संत महात्म्यानं जे काही वर्णन केलेलं असतं ते आपल्याला सहज बोलता येतं, सहज त्याचा उच्चार करता येत नाही. पण सांगितलं काय की जे पतिपत्नीत, त्या पतिपत्नीमध्ये होत असणारे संवाद, त्यांचे होत असणारे त्यांचे काय आहे की त्यांचे योग, हे सगळे त्या दोघांना अनुभवता येतात. मग त्याच काळात झालं तरी नंतरसुद्धा अनुभवता येतं. म्हणजेच
तो क्षण आणि त्यानंतर येत असणारे क्षण जसे अनुभूतीचेच असतात, अनुभवाचे असतात. अर्थात आपला हा कशासाठी विषय चालला आहे, तर सेवेच्या ठिकाणी तुम्ही एकरूप झाला म्हणजे सेवा कशी, तर जेव्हा एकरूप झाला आहे ते ठीक, पण त्या अगोदर जी सेवा केली होती त्याचा आठव राहतो. आणि त्या आठवत जसं आता आपण एकत्र येतो, सप्ताह कालात एकत्र येतो, मग तिथं काय होतं, पहाटेपासून संध्याकाळचं कीर्तन संपेपर्यंत सगळ्याचं, मग सगळे साधनेतला एक एक अंग असतं ते करतं. आणि त्याच्यात काही कोणी मुद्दाम विनोद करतं, कोणी काहीतरी दाखवतं थोडंफार आपलं शैली एखादी. पण हे आत्ताही आपण त्या दिवसाचं आत्ता आठवतोच, त्यावेळेस असं झालं, तिथं हे असे बोलले किंवा ते तसे, त्यांचं नृत्य तसं वाटलं, त्यांनी तशी शैली करून दाखवली. हे प्रत्येक सोहळा झाला, पण वर्षानंसुद्धा अहो त्यानंतरच्या सप्त्यात, मागच्या वेळच्या सप्त्यात काय काय झालं हे आठवतं. हे कशासाठी, तर तो उपभोग घेतलेला असतो. म्हणून 17वीचे अमृतपान करी तोची जाणे हे खूण, तेथ आपुली गोडी आपण भोगीजे जैसी. आता याला एक पाहायचं की 16चा लिंगदेह आहे आपला. या लिंगदेहामध्ये जे काही आहेत 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण, हे मिळून झाले 15 अधिक अंतःकरण, असं 16. आणि ह्या सगळ्याला सत्ता देणारा प्रेरक जो असतो तो परमात्मा, आत्मा, तो 17वा. आता काही ग्रंथामध्ये 18वा म्हणतात, कारण मनन बुद्धी त्यात धरतात. 15 अधिक 2 जे 16 आणि 17, मग 18वा परमात्मा. हे सगळ्यांचं वेगवेगळं मत आहे. पण जेव्हा आपण असं पाहतो, 12व्या अध्यायातसुद्धा 17वीचे स्तन्यदेशी हे जे काही आलेली ओवी त्यात 17वीच म्हटलं आहे. मग 16 काय, तर लिंगदेह 16चा असतो. या म्हणजेच आपल्यात काय कर्मेंद्रिय 5 आहेत, हे कर्मेंद्रियशिवाय ज्ञानेंद्रिय 5 आहेत, आणि यांना सगळ्याला चलनवलन करणारे प्राण 5 आहेत, हे 15. अंतःकरण आलं 16. हे सगळे कार्य करणारे आहेत. पण जेव्हा एक आपली स्थिरता प्राप्त होते आणि जेव्हा आपल्याला काय आहे की प्रत्यक्ष अनुभव येतो, तेव्हा हे सगळे एकमुखी होतात. एक विचार काढू आपण की जशी एखादी वही आहे आणि तिच्यामध्ये रेघा ओढलेल्या असतात, मग एक ठराविक मापाने ते सगळी वही रेघाने तयार असते. असं कधीतरी होईल का ही रेघ ह्याला आपणहून येऊन मिळाली, ती रेघ ह्याच्याशी एक रूप झाली, असं कधीच होत नाही. कारण 2 समान रेषा समानतेनंच चालणार. तसं सगळे इंद्रिय आपल्या आपल्या धर्माने चालणार. हे सगळे धर्म सोडून इकडं कसे येतील, पण इथं मात्र तसं होतं. कारण यांना बहिर्मुखतेमध्ये सत्ता देणारा कोण आहे, तर परमात्माचं आहे. मग आपले व्यवहार होतात. मग त्यांचे व्यवहार, डोळा फक्त पाहण्याचंच काम करेल, कानाचं काम तो कधीच करायचं नाही. कान फक्त ऐकायचं काम करतील, ते डोळ्याचं काम करायचं नाही. म्हणजे ज्या त्या इंद्रियाचं त्याचाच धर्म आहे, तो दुसऱ्याचं काम करणारच नाही. पण ह्या सगळ्यासाठी एक एक चैतन्य प्रत्येकात आहे. दृष्टी चैतन्य, श्रोतृ चैतन्य, रसज्ञ चैतन्य, चैतन्याशिवाय हे व्यवहार होत नाहीत. आता त्याच्यानंतर एक आपण असं पाहू की तुम्हाला आवडतं ते पाहायला मिळालं, आनंद होतो. आवडते ते ऐकायला मिळालं, आनंद होतो. जो सुगंध तुमच्या आवडीचा आहे तोच मिळाला, आनंद होतो. जे चवीचे पदार्थ आहेत आणि ते तुम्हाला मिळाले, काय उत्तर येतं सगळ्याच्या पाठीमागं? आनंद हेच उत्तर येतं. सगळ्या इंद्रियांनी आपले आपले व्यवहार केले तरी जे अनुकूलतेचं झाले की आनंद हे परमात्म्याचं रूप आहे. म्हणून हे परमात्मा 17वा आहे. आणि हे सगळे त्याचे काय वाटा आहेत बाहेर पडणाऱ्या, पण त्या सगळ्या वाटा रोखण्यासाठी आपल्याला मदत घ्यावी लागते प्राणाची. एक असा एक प्रकार आहे की एक मुलगा होता आणि त्याला काही स्तोत्र म्हणायची होती. आता त्याचे जे आचार्य होते म्हणले, थांब तू त्या मंदिरात जाऊन ये आणि तिथं कोण कोण आहे ते बघून ये, पळत जा, लवकर पळत ये. आता आज्ञेप्रमाणे तो पळत गेला तिथपर्यंत आणि पळत आला की बन बरं. त्याला कुठं म्हणता येते आता, कारण श्वास फुलला ना. तो पळत गेला की पळत आल्यावर श्वास फुलला. याचाच अर्थ आपल्याला एखादी गोष्ट करायची असली तर त्याचा श्वास आपला नियमित असावा लागतो. अधिक वेगात असला तर चालत नाही. दुसरी गोष्ट काय की एक
उपनिषदातच कथा आहे. एक होते आचार्य, ते म्हणले आपल्याजवळ आपलाच मुलगा ठेवला तर आपण मायेपोटी त्याचं चुका क्षम्य करू. मग दुसऱ्या आचार्याकडे ठेवलं. तिथं ते सगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन परत आला आणि त्यांनी वडिलाला सांगितलं की माझं आता शिक्षण पूर्ण झालं, मला सगळं शिकवलं आहे. पण त्यांनी सांगितलं थांब. मग आईला बोलावलं. आता बरेच दिवसांना मुलगा आला आहे, गोडधड जेवायला करा आणि त्याला जेवायला घाला. मग त्याच्यानंतर त्यांनी केलं काही स्वयंपाक, चांगलं पदार्थ केले. मग दोघं इकडे बसले, इकडं ते ऋषी वडील बसले, इकडं आई. आग्रहाने खाऊ घातलं त्याला आता माझा बास म्हणला तरी खा रे, आता खूप दिवसाने आला आहे तो, खा रे. आणि चांगलं अगदा तो अंतुर्ण त्या ताटावरच झोपतो की काय, इतकं झालं. म्हणले आता दाखव म्हणून. कुठं म्हणता येते त्याला, येईना. बरं म्हणले जा, तुला झोप आली झोप. झोपीतनं उठला. दुसऱ्या दिवशी म्हणले आता त्याला आज काही खायला द्यायचं नाही. मग आता आज्ञा पाळली त्यांनी. तो म्हणला भूक लागली. म्हणले सांगितलं आहे खायला द्यायचं नाही. दिवसभर उपाशी राहिला. भूक लागली होती, क्लेश निर्माण झाले, पण काही नाही. आणि आज्ञाधारक सगळेच, घरातले स्त्रिया आहे आज्ञाधारक, मुलगा आहे त्या आज्ञेला. संध्याकाळी मग बसल्यावर म्हणले आता म्हण, तरी म्हणता येईना. अधिक जेवण झाल्यावरही आठवत नसतं आणि उपाशी पोटी आठवत नसतं. म्हणून सम आहार झाला पाहिजे. हे काय झालं की हे 17वीचा मिळवण्याकरता काय काय नियम पाळले पाहिजेत, हे सगळे नियम आपण जर पाळलं तर आपला लिंगदेह आपल्याला मदत करतो. नाही तर अधिकाने मदत करत नाही आणि कमीने मदत करत नाही. तेव्हा सगळं संयोग जे असेल त्यांचे संयोग व्हावेत म्हणून ती स्थिरता प्राप्त होण्याकरता काही नियम आहेत, ते नियम पाळले तर हे 17वीचं अमृत आपल्याला प्राप्त होतं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. उद्या 7ला घेऊ बरं का.